अमेरिकेचं मोज्तबा खामेनीवर इनाम जाहीर. मोज्तबा खामेनीची माहिती देणाऱ्याला मिळणार $1 कोटी बक्षीस. मोज्तबा खामेनीसह इराणच्या 10 नेत्यांवर सुद्धा अमेरिकेकडून इनाम. अमेरिकेचं पॉवरफुल विमान क्रॅश. USKC-135 विमान कोसळलं. विमानातल्या सर्व 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू. होर्मुझमधून 2 भारतीय जहाजांना परवानगी. शिवालिक गॅसवाहू जहाज होर्मुझमधून रवाना. गॅस टंचाईमध्ये भारताला मोठा दिलासा. गोंदियामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे चहा महागला. कोळशाच्या शेगडीवर चहा नाश्ता तयार करण्याची वेळ. भंडारा जिल्ह्यामध्ये हॉटेल आणि खानावळींवर धाडी. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर उघड. कारवाईमध्ये एकूण 8 सिलेंडर जप्त. होर्मुझच्या आसपास 27 भारतीय जहाजं. सामुद्रधुनीच्या आसपास 778 भारतीय. प्रत्येक भारतीय जहाज सुरक्षित परत आणण्यासाठी कवायत. भारत सरकारचे कसोशीचे प्रयत्न सुरू. इंडिगोचा विमान प्रवास महागला. इंडिगोच्या तिकिटांवर सरसकट इंधन अधिभार. आजपासून इंडिगोचं विमान तिकीट महाग. मुंबई पालिकेमध्ये भाजपची गोची. कंत्राटदारांनी भाजपच्या नाकीनऊ आणले. मुंबईतला गाळ उपसायचा नवा कंत्राटदार मिळेल. मुंबईतल्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर अभिनेत्री विरुद्ध नेता असा वाद. मुंबईच्या प्रदूषणावरून अभिनेत्री दीपिका पदुकोणची टीका. भारतामध्ये इंधनाचा तुटवडा नाही. कृत्रिम टंचाई निर्माण करू नका. केंद्र सरकारचं जनतेला आवाहन. केंद्र सरकारच्या आवाहनानंतर सुद्धा नागरिक भेदरलेलेच. घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची बडबड. सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी समित्या. जिल्हास्तरीय समित्यांच्या मार्फत होणार सिलेंडर पुरवठा. महायुती सरकारचा निर्णय. मुंबईकरांनो सावध राहा. काळजी घ्या. महामुंबईला पुन्हा बसणार उन्हाचा तडाखा. अमेरिकेचा इराणचं लष्करी तळ असलेल्या खर्ग आयलंडवर हल्ला. खर्गवरच्या तेल प्रकरणावर मात्र हल्ला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं स्पष्टीकरण.